गुड मॉर्निंग, सुप्रभात. सरस्वतीज मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. चला तर मग मंडळी, आता आजची दिवसाची सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे सकाळच्या आपल्या शुभ कार्यांनी आज मी दिवसाची सुरुवात केलेली आहे. तुमची पण दिवसाची सुरुवात झालेली असेल. माझ्या ऑडियन्सची दिवसाची सुरुवात आई जगदंबे अशीच सुंदर होऊ दे, अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करून मी आजच्या दिवसाची सुरुवात करत आहे. चला तर मग आज आमची अक्की दवाखान्यात ॲडमिट आहे. मग मला ना तिला नाश्त्याला द्यायचं होतं. आता काय करावं म्हणण्यात मग म्हणलं अक्कीला आणि यशला शिरा फार आवडतो. फार म्हणजे खूप म्हणजे लय आवडते बघा. म्हणून आज नाश्त्याला केला आहे मी शिरा. मी रेसिपी दाखवणार नाही, कारण खूप वेळेस रेसिपी दाखवले म्हणून डायरेक्ट शिरा केलेला आहे. अशा प्रकारे साजूक तूप, काजू, बदाम, मनुके घालून मी अक्कीला, यशला, आम्हाला म्हणजेच थोडक्यात सगळ्यांना नाश्त्याला आज ओनली वन शिरो. मग अशा प्रकारे सुंदर असा शिरा करून मग अक्कीला दवाखान्यात डबा द्यायचा होता मला. म्हणून मी अक्कीसाठी आणि सगळ्यांसाठी शिरा केलेला आहे. चला तर मग सगळेजण आता तुम्ही पण शिरा करा, कारण या खायला म्हणणं पण चुकीचं आहे ना. तुम्ही काही येऊ शकत नाहीत, मग त्याच्याऐवजी तुम्ही पण तुमच्या घरी शिरा करून खा बरं. आज मी जसा खाल्ला तसा सुंदर साजूक तुपातला घरी तुमच्या सांगायचं की आज नाश्त्याला शिरा बनवा. बघा, कधी तर आठवड्यातून किंवा महिन्यातून 15 दिवसातून शिरा खाणं पण चांगलंच असतं. कारण तूप त्याच्या माध्यमातून, शिऱ्याच्या माध्यमातून तूप, ड्रायफ्रूट आपल्या पोटात जातील. हेच हेतून बाकी काय हो, जरा थोडा कमी साखर टाकायचा. समजा कुणाला शुगर असली किंवा गोड आवडत नसेल तर थोडी साखर टाकून खायचं. पण कसं आहे माहिती आहे का, शुगर जरी असलं तरी एखादी वेळेस खायला काही हरकत नाही, पण जास्त गोड करायचा नाही बरं का. अशा प्रकारे आपला शिरा तयार झाला आणि मग पूजा करत होता यशला सांगितलं आज पूजा लवकर आवर बाबा म्हणून. मग यशनं पण पूजा फास्ट आवरला, का तर दवाखान्यामध्ये डब्बा द्यायचा म्हणून. पण ना आजची पूजा आगळी वेगळी आहे बघा. हे कशाचं फुल आहे सांगा बरं, ओळखलात का तुम्ही? नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं की हे फूल कशाचं आहे. ह्या फुलांनी मी माझा महादेव सजवलेला आहे आज. हे फूल महादेवाला खूप आवडतं. आणि ह्या झाडाच्या पानं, जसे बेलाला पानं 3 असतात तसं ह्या फुलाच्या झाडाला पण पानं 3 असतात. ओळखा बरं हे कशाचं झाड आहे, मी नाही सांगणार, कमेंटमध्ये मला सांगायचं. मग पूजा नाश्ता वगैरे झाला आणि सकाळी मग आम्ही आलेलो आहे दुकानामध्ये कपड्याच्या. काय घ्यायचंय? कपडा घ्यायचा आहे. टॉपसाठी कपडा घ्यायचा होता. कोणाला घ्यायचा आहे हे नाही सांगणार मी, पण पाहुण्याला करण्यासाठी टॉपसाठी मला कपडा पाहिजे होता. मग त्याच्यासाठी मी कपडा शोधला. इथं खास टॉपच्या कपड्याचं दुकान आहे. खूप सुंदर कपडे मिळतात बघा. तुम्ही आमच्या लातूरला येऊन खरेदी करू शकता. अशा प्रकारे खूप सुंदर टॉप मिळतात. मग 3 टॉपचा कपडा घेतला. यश म्हणला हे आवडत नाही तुला, ते नाही, हे नाही ते. आता कारण उन्हाळा चालू आहे ना, मग कॉटन कपडा लागणार, कारण असं सिल्क वगैरे घेतले की त्रास होतो डेली यूजसाठी. मग कॉटनचे थोडे बरे वाटतात, थंड असतात, गरमी जास्त होत नाही अशा कपड्यामध्ये. म्हणून म्हणलं की त्या दीदीला सांगितलं की बाई मला असे सिंथेटिक दाखवू नको, कॉटन पुरेपूर कॉटनचा कपडा दाखव. मग त्या दीदीनं चला दीदी तिकडच्या डिपार्टमेंटला म्हणली अशा प्रकारे कॉटन नाही, पण हे कपडा खूप सुंदर आणि सॉफ्ट आहे. खूपच रियॉन कपडा आहे, मस्त आहे, छान आहे. मलाही आवडला. तुम्हाला आवडला का सांगा बरं. कलर किती छान आहे बघा. हा तर कपडा ना मला खूप आवडला. कॉडसेटचा जो म्हणजे हे असतं ना, ते कपडा पण तेच आहे आणि डिझाईन फूल वगैरे कॉडसेटचं सिस्टमनं हा कपडा घेतला मी. खूप छान वाटला मला. आणि मग चला म्हटलं एकाच्या ऐवजी दोनाच्या ऐवजी 3 टॉपचे कपडे घेतले. अशा प्रकारे दीदीनं कट केलं. काय परफेक्ट बायका असतात हो, त्यांना एवढं कट करायची माहिती असती. बापरे, असे वरी कातर लावली, खाली जुईंग खतम असलं कातरली ना मस्त ताईनं. अशा प्रकारे कपडे घेऊन मी आणि यश निघालो घरी यायला. पण घरी यायला निघालो गोलाईतनं एवढी गर्दी, बापरे. मस्जिद रोडला तर खूपच गर्दी होती. का माहितीये का, तर आता तुम्हाला माहितीये का रमजानचा महिना आहे आणि हा मस्जिद रोड आहेच नाव मस्जिद रोड, त्याच्यामुळे गर्दी होती. आम्ही बाहेरून आलो. मग मला घ्यायचा होता, आता उन्हाळा चालू झालाय ना, मग आता मला घ्यायचा होता फ्रीज. म्हणून मी आले फ्रीजच्या दुकानी. हे पा
मग आता हे असा घ्यावा का तसा घ्यावा, तसा घ्यावा का असा घ्यावा. एका दुकानात गेलो, तिथले फ्रीजच आवडले नाहीत आम्हाला. मग यशला म्हणलं चल बाबा पुढच्या दुकानात, मला इथले फ्रीज आवडले नाहीत. मग आम्ही आलो. पुढे खूप मोठं एक दुकान होतं फ्रीजचं, आणि गावरान फ्रीज म्हटलं तरी चालेल. तुम्हाला माहिती आहे का? हां, ह्याला फ्रीज म्हणतात आमच्या इकडं. हे गरिबाचं फ्रीज आहे. हां, कसं आहे माहिती आहे का? शिटीतले लोक फ्रीजमधलं पाणी पिऊन सर्दी, ताप, खोकला आणण्यापेक्षा नॅचरली पाणी प्यायचं. ह्या फ्रीजमधलं तुम्ही एक वेळ पाणी पिऊन बघा. ते लाल मातीच्या माठापेक्षा काळ्या मातीच्या मटक्यातलं जर पाणी पिलात, तहान भागते. ते आरोग्यासाठी पण चांगलं पाणी असतं. म्हणून मी आज हे मिनी फ्रीज घेण्यासाठी आणि उन्हाळ्याचा फ्रीज घेण्यासाठी आम्ही तिथून आलो. बघा, मी घरून तयारी केली होती. टॉयल सुद्धा आणला होता. का माहिती आहे का? त्याचं काळं लागतं आणि माझं श्रग होतं पांढरं. मग त्याच्यामुळं त्या दिदीनं म्हणले, दीदी तसं ठेवू नको, हे का असं गुंडाळा करून घे ग बाई म्हणली मला. आणि अशा प्रकारे मी गाडीवर बसल्याच्या नंतर दिदीने माझ्या मांडीवर फ्रीज दिलं. आता हे मिनी फ्रीज घेऊन आम्ही आलो. थोडं पुढे आलो. यश म्हणलं आई द्राक्षे घे, दवाखान्यात आमचे 2 पेशंट आहेत, त्याच्यामुळं चला म्हणलं पेशंटसाठी द्राक्षे घेऊया. द्राक्षे बघितलेच, वा खूप आंबट लागले हो बाबा मला तर. आता तुमच्याकडं गोड आहेत का आंबट आले द्राक्षे माहीत नाही, पण आमच्याकडले तर लय आंबट आहेत बाबा. तरी पण आता काय घ्यावं, उन्हाळ्याचं हे आहे म्हणलं, सीझन आहे, त्याच्यासाठी आता घ्यावंच लागते. म्हणून तिथून किलोभर द्राक्षे घेतलो. 2 पेशंटला अर्धा किलो देऊ म्हणलो, कारण खूप आणि खूप महाग आहेत. 150 रुपये किलो मामानी मला द्राक्षे म्हणले. सुरुवात आहे. थोडं पुढे आलो की आम्हाला दिसली गाडी. गाडी नाही, हे जहाज आहे, 3 मजली जहाज. ह्या जहाजात गाडी पळती. हो काय हो काय हो काय हो काय, इतकी सुंदर खेळणं ना, असं खूपच मनाला आवडलं. मग आता कुणाला द्यावं, माझ्या तर घरी बाळ नाही. मग सकाळी मंजूचा फोन आलेला, माझा आलाय मल्हार राजे आलेत, त्याच्यामुळे चला म्हणलं लेकराला भेटायला जायचंय. म्हणून मी लेकराला ही 3 मजली जहाज घेतला आणि डायरेक्ट आलो आम्ही मंजू शेलारकडे. मस्तपैकी हाक मारली मंजूला, खेळत खेळत बघत बघत. खूपच छान खेळणं भेटलं बरं का, इतकं सुंदर की विचारता सोय नाही. मग असं आलो मधी, तर हे युगला दिलंय. बापरे, आजारी आहे ओ लेकरू, काय करावं. डोस दिलाय पायाला, लेकराचा पाय सुजलाय, त्याचा पाय हलवता येईना, त्याला पाय का दुखायलाय हे कळना, पाय उचलता येईना म्हणून लेकरू सारखं रडायलंय मंजूच्या मांडीवरच. काय करा काय नाही. खेळणं नेलं तर तेवढंच हसलं बघा. हे का लेकरू इतकं गोड हसला ना मल्हार माझा. सगळं दुःखच विसरून जाते बघा लेकरांकडे बघितले की, आहे ना कसं असतंय. स्वतःच्या लेकरापेक्षा लेकरांचे लेकरं बघणं खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि खूप खूप नशिबवानाला असा मोका किंवा हे क्षण बघायला मिळतात. त्यातली माझी मंजू खूप आणि खूप निर्मळ, सोज्वळ, ट्रान्सपरंट मनाची आहे. देवानं तिला भरभरून सगळं दिलेलं आहे बघा. प्रत्येक गोष्ट मंजूला देवानी भरभरून दिलेली आहे. का माहिती आहे का, इतकी गुणवान, इतकी प्रेमळ सून मिळाली आहे मंजूला. आता बिचारीचं भाग्य आहे. खूप पुण्यवान आहे तिनं, म्हणायलाच नाही तर मी स्वतः अनुभवलंय. मंजू खूप आणि खूप भाग्यवान आहे. नातू पण सोनं मागे टाकावं असा तिचा नातू आहे बघा मल्हार. आम्ही लाडानं ह्याला मल्हार म्हणतो, पण त्याची आई त्याला युग म्हणते. तिचे आई बाबा युग म्हणतात, पण हा आमचा नातू लाडका आहे मल्हार. हे प्रियंका पण मल्हार सोबत गाडी खेळायली. तिनं तर ॲट ए टाइम 2 गाड्या खेळायली. हे लेकरांसोबत आईची पण हौस होती हो. म्हणून तर म्हणतात आई होऊन बघावं. आई झाल्याशिवाय लेकराचं प्रेम कळत नाही, आणि लेकराला बाप झाल्याशिवाय मायबापाचं प्रेम कळत नाही. एक असतात कमनशिबी लेकरं, मायबाप झाले तरी त्यांना स्वतःच्या मायबापाची किंमत नसती. पण खरंच मंजू लेकराच्या बाबतीत भाग्यवान आहे. हो का, सोन्यासारखा मल्हार आहे. खेळायला बघा ना तिनं इतकं म्हणजे गुंग होऊन गेले त्या नातामध्ये की विचारता सोय नाही. पण मल्हार एवढा आगाव आहे बापरे. हो का, जहाजाचं ना त्यानं 2 जहाजा केला बघा. काय करावं, लयच आगाव आहे. तरी त्याच्या पाय दुखत होता, नाहीतर बापरे.
एवढा आगाऊपणा करतय ना मल्हार की विचारता सोयनी. आज्जे 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 करतय, अंकल 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 करतय. यशला तर खूप करतय, पण आज त्याचा मूडच नव्हता हो. त्याचा पाय दुखत होता, लेकराला पाय उचलता येत नव्हतं. प्रियंकानं काल येताना त्याला पुण्यावरून येताना डोस देऊन आणले म्हणून थोडं रडत होतं. पण हो का, ह्या लेकराचं कौतुक करावं तेवढं कमी. खरंच जसं वळण लावेल, आईवडिलाला जी वळण असतं ना तीच लावतात बघा लेकरांना पण. ही मल्हार प्रियंकाला 2 दिवस ऑफिसला जायचं असतं म्हणून तिनं 2 दिवस त्याला मिनी अंगणवाडीमध्ये टाकलंय. तिथं त्या मॅडमनी ह्याला पुस्तक चित्र दाखवलेलं. कुठलंही पुस्तक घेतलं की हो काही लेकरू चित्र दाखवतंय, पुस्तक वाचतंय. खूप हुशार आहे बरं का मल्हार. मग तिथून आम्ही आलो घरी. घरी आल्याच्या नंतर माझ्या फ्रीजचं स्वागत करायचं होतं. फ्रीज धुवायचा होता. फ्रीज धुवून स्वच्छ धुवावं लागतं, नाहीतर काय होतं माहिती आहे का. मी अशा प्रकारे पहिल्यांदा फ्रीजला पाणी लावून हळदी कुंकू लावून फ्रीजची पूजा केली. फ्रीजची पूजा करून वरून सगळं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतले. कारण माहिती आहे का, फ्रीज पहिल्यांदा जर माठ धुवायचा म्हणला तर खूप काळं पाणी निघतं बरं का. त्याच्यासाठी पहिल्यांदा खळखळ खळखळ 2 3 4 पाण्याने स्वच्छ असं माठ धुवून घेतला. तुम्ही बघा हो का कसलं काळं भोर पाणी निघाले है ना. मग हे 2-3 वेळेस धुवून घ्यायचं आणि माठ पहिल्यांदा आणल्यावर भरून ठेवायचा. 1 दिवस 2 दिवस भरून ठेवायचा. पुन्हा मिठाच्या पाण्याने एकदा धुवायचा आणि मगच वापरायला घ्यायचा. का तर ते ह्याचं वास येतो ना मातीचा, त्याच्यामुळं 2-3 वेळेस धुवायचं. मिठाच्या पाण्याने धुवायचं, गरम पाण्याने धुवायचं, स्वच्छ कपडामध्ये घालून धुवायचं. मी आता भरून ठेवलेलं आहे. मग अशा प्रकारे माझ्या फ्रीजचं धुणं पुसणं सगळं झालंय. पण माझं फ्रीजच बसत नव्हतं, लावण्यातच होतं. ओके बाय.